अथ षोडशोऽध्यायः। अध्याय 16वा. अध्याय सार. ज्ञानी मनुष्याला मोक्षप्राप्ती होऊ शकते, त्यासाठी त्याला सद्गुण अंगी बाणवावे लागतात. हे सद्गुण म्हणजे दैवी संपत्ती आणि या विरुद्ध निर्गुण म्हणजे आसुरी संपत्ती. दैवी व आसुरी संपत्ती यातील द्वंद्व अनंत काळापासून चालत आलेले असून कायम दैवी संपत्तीचाच विजय होतो. हा भाग थोड्या तपशिलासह या अध्यायात येतो. श्री भगवानुवाच. अभयं सत्त्वसंशुद्धिर् ज्ञानयोगव्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्. श्रीकृष्ण म्हणाले, निर्भयता, अंतःकरणाची शुद्धी, ज्ञान व योगामध्ये स्थिरता, दान, इंद्रिय दमन, यज्ञाचे अनुष्ठान, वेदांचे अध्ययन, तप, सरळता, तसेच अहिंसा, सत्यमक्रोधस्, त्यागः शान्तिरपैशुनम्, दया भूतेष्वलोलुप्त्वम्, मार्दवम् ह्रीरचापलम्. अहिंसा, सत्य, अक्रोध, त्याग, शांती, निंदा न करणे, भूतदया, इंद्रियांची स्वस्थता, मृदुता, लज्जा, व्यर्थ चेष्टांचा अभाव आणि तेजः क्षमा धृतिः शौचम् अद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवीम् अभिजातस्य भारत. हे अर्जुना, तेज, क्षमा, धैर्य, अंतर्बाह्य शुद्धी, कोणाचीही शत्रुत्व नसणे, स्वतःमध्ये श्रेष्ठत्वाचा अभाव ही सर्व दैवी संपदा जन्मतः प्राप्त असलेल्या पुरुषाची लक्षणे आहेत. दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम्. हे अर्जुना, ढोंग, घमेंड, दुराभिमान, राग, निष्ठुरता आणि अज्ञान ही सर्व आसुरी संपत्ती घेऊन जन्माला आलेल्या पुरुषाची लक्षणे आहेत. दैवी संपद विमोक्षाय निबंधायासुरी मता मा शुचः संपदं दैवीम अभिजातोऽसि पांडव. दैवी संपदा मुक्तिदायक आणि आसुरी संपदा बंधनकारक मानली गेलेली आहे. म्हणून हे अर्जुना, तू शोक करू नकोस, कारण तू दैवी संपदा घेऊन जन्माला आलेला आहेस. द्वौ भूतसर्गौ लोकेस्मिन् दैव आसुर एव च दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु. या विश्वामध्ये दोन प्रकारच्या स्वभावाचे लोक आहेत, एक दैवी प्रकृतीचे आणि दुसरे आसुरी प्रकृतीचे. यापैकी दैवी प्रकृतीच्या लोकांबद्दल मी सविस्तर सांगितले आहे. आता आसुरी स्वभावाच्या लोकांविषयी मी सांगतो ते ऐक. प्रवृत्तिं च निवृत्तिं च जनान विदुरासुराः न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते. प्रवृत्ती म्हणजे काय करावे आणि निवृत्ती म्हणजे काय करू नये हे आसुरी लोकांना कळत नसते. तसेच शुचिर्भूतपणा, आभार, अगसत्य ही त्यांच्या ठिकाणी नसते. असत्यम प्रतिष्ठं ते जगदाहुरनीश्वरम् अपरस्पर संभूतं किमन्यत् कामहैतुकम्. आसुरी स्वभावाचे लोक असे सांगतात की हे जग आश्रयरहित, सर्वथा खोटे, ईश्वराशिवाय आपोआप स्त्री पुरुषांच्या संयोगातून उत्पन्न झालेले आहे. म्हणून केवळ काम हेच त्याचे कारण आहे, त्याशिवाय दुसरे काय असणार. एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः प्रभवन्तु मृगवर्माण क्षयाय जगतो हिताः. या खोट्या ज्ञानाचा अवलंब करून ज्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, असे मंद बुद्धीचे, सर्वांचे अहित करणारे क्रूरकर्मी लोक जगाच्या नाशाला कारणीभूत असतात. काममाश्रित्य दुष्पूरं दंभमानमदान्विताः मोहात् गृहीत्वा सद्ग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः.
कोणत्याही प्रकारे कधीही पूर्ण न होणाऱ्या कामनांचा आश्रय घेऊन दंभ, मान आणि मदाने युक्त असलेले मनुष्य अज्ञानाने खोटे सिद्धांत स्वीकारून भ्रष्ट आचरण करीत जगात वावरत असतात. चिंतामपरिमेयां च प्रलयांतामुपाश्रिताः कामोपभोगमर्मा एतावदिति निश्चिताः. मृत्यूपर्यंत टिकणाऱ्या अनंत चिंतांनी त्रस्त झालेले आणि विषय उपभोगांमध्ये रममाण झालेले आसुरी लोक उपभोग हेच सर्वस्व आहे असे मानतात. आशापाशशतैर्बद्धा कामक्रोधपरायणाः ईहन्ते कामभोगार्थम् अन्यायेनार्थसंचयान्. शेकडो आशांच्या पाशांनी बांधले गेलेले हे लोक कामक्रोधात बुडून जाऊन विषयोपभोगांसाठी अन्यायाने द्रव्यादी पदार्थांचा संग्रह करण्याचा प्रयत्न करीत असतात. इदमद्य मया लब्धम् इमं प्राप्स्ये मनोरथम् इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम्. मी आज हे मिळवले आहे, उद्या ते मनोरथ पूर्ण करीन. आज माझ्याजवळ इतकेच आहे, उद्या आणखीन मिळवेन. असौ मया हतः शत्रुर् हनिष्ये चापरानपि ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान सुखी. आज मी या शत्रूला मारले, उद्या दुसऱ्यांना मारीन. मीच कर्तुमकर्ता ईश्वर असून सिद्ध व बलवान आहे. मीच सर्व भोगणारा असून मी सुखी आहे. आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया यक्षे दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः. मी धनवान असून अत्यंत कुलीन आहे. माझ्या समान अन्य कोणीही नाही. मी यज्ञ करेन, दान देईन, चैन करेन, याप्रमाणे ते अज्ञानाने मोहित झालेले असतात. अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृताः प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेषु च. अनेक प्रकारे चित्तभ्रष्ट झालेले, मोहाच्या जाळ्यात अडकलेले आणि विषयोपभोगात अत्यंत आसक्त असे आसुरी लोक अपवित्र अशा नरकात पडतात. आत्मसंभाविता स्तब्धा धनमानमदान्विताः यजन्ते नाम यज्ञैस्ते दंभेनाविधिपूर्वकम्. हे स्वतःलाच श्रेष्ठ मानणारे लोक, घमेंडखोर लोक, धन आणि मान यांच्या मदाने उन्मत्त होऊन केवळ नावापुरताच दांभिकपणाने शास्त्रविधीहीन यज्ञ करतात. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः. अहंकार, दर्प, बल, काम आणि क्रोधादींच्या अधीन होऊन दुसऱ्यांची निंदा करणारे असुर लोक त्यांच्या देहामध्ये तसेच अन्य देहांच्या मध्येही निवास करणाऱ्या माझा परमेश्वराचा द्वेष करतात. तानहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपाम्यजस्रमशुभान् आसुरीष्वेव योनिषु. त्या द्वेषी, पापाचारी, क्रूरकर्मी नराधमांना मी संसारात वारंवार आसुरी योनीतच टाकतो. आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि मामप्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम्. हे अर्जुना, याप्रमाणे जन्मोजन्मी आसुरी योनीतच जन्म घेतलेले हे मूर्ख लोक माझ्याकडे कधीच येत नाहीत. त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत. काम, क्रोध तथा लोभ ही 3 प्रकारची नरकाची द्वारे आत्म्याचा नाश करणारी, अधोगतीला नेणारी आहेत. म्हणून या तिन्हींचाही त्याग करावा. एतैर्विमुक्तः कौन्तेय
तमोद्वारैस्त्रिभिर्नरः आचरत्यात्मनः श्रेयस् ततो याति पराम गतिम. हे अर्जुना, नरकाच्या या तीनही दारांपासून मुक्त झालेले पुरुष आपल्या कल्याणाचे आचरण करतात. त्याने ते परमपद मिळवतात, म्हणजे मला येऊन मिळतात. यशास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखम न पराम गतिम. जो शास्त्रविधीला सोडून आपल्या इच्छेने वागतो त्याला सिद्धी मिळत नाही, परमगती मोक्ष मिळत नाही आणि सुखही प्राप्त होत नाही. तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि. म्हणून हे अर्जुना, कर्तव्याचा निर्णय घेताना शास्त्रच प्रमाण आहे असे जाणून शास्त्रविधींनुसार कर्मे करण्याचा तुला अधिकार आहे. ओम तत्सद इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसंपद्विभागयोगो नाम षोडशोऽध्यायः. याप्रमाणे श्रीकृष्णांनी भगवद्गीता या उपनिषदात सांगितलेल्या ब्रह्मविद्येतील योग म्हणजे कर्मयोग या शास्त्रावरील श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादातील दैवासुर संपद्विभाग योग नावाचा 16वा अध्याय समाप्त झाला.